नमस्कार. चंदन गाभा यूट्यूब चॅनलवरच्या ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या संथा पठण उपक्रमाच्या आजच्या वर्गामध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. कालच्या भागामध्ये महाशब्दांनी सुरू होणारी देवीची विशेषणं आपण पाहिली. आजच्या भागातही तशीच काही विशेषणं आहेत, पण याचा संदर्भ किंचित निराळा आहे. तंत्र मार्गाच्या उपासनेमध्ये शक्ती देवतेची उपासना खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते आणि या तंत्रांमध्ये मंत्र, यंत्र आणि तंत्र या सगळ्याची एकत्रित पद्धतीनं उपासना सांगितलेली असते. कुलार्णव तंत्र यासारख्या एका मोठ्या तंत्राने जिची पूजा सांगितली आहे, म्हणून देवीचं विशेषण या श्लोकामध्ये महातंत्रा असं येतं. आणि महाशब्द लावलेली अनेक पुढची विशेषणं की ज्याच्यामध्ये तिचा तंत्र मार्गातल्या उपासनेशी संबंध जोडलाय, अशी सगळी या श्लोकामध्ये आली आहेत. महायागाच्या विधीनं तिची उपासना केली जाते. या व्यतिरिक्त म आणि ह हे दोन वर्ण असणारी इतर विशेषणही यामध्ये येतात. जसं महेश्वर महाकल्प महातांडव साक्षिणी असं तिचं एक विशेषण आहे. म्हणजे काय, तर महेश्वराच्या महातांडवाची जी साक्षिणी आहे अशी, जे तिने बघितलं आहे अशी. या व्यतिरिक्त शंकरांना सुद्धा महाकामेश म्हटलंय आणि त्यांची ती राणी आहे, म्हणून महाकामेश महिषी असं सुद्धा तिचं एक विशेषण आलंय. आणि महात्रिपुर सुंदरी जे आपण सामान्यपणे वापरतो तिच्यासाठी, तेही तिचं विशेषण या श्लोकामध्ये आलंय. तर असे 56वा आणि 57वा असे 2 श्लोक आज आपण वाचायला शिकूया. आपल्या पाठाची सुरुवात नेहमीप्रमाणे ध्यानाच्या श्लोकाने करूया. सिंदूरारुण विग्रहां त्रिनयनां माणिक्य मौल्य स्फुरत तारानायक शेखरां स्मितमुखी मापीन वक्षोरुहां पाणिभ्यामलिपूर्ण रत्न चषकं रक्तोत्पलं बिभ्रतिं सौम्यां रत्नघटस्थ रक्तचरणां ध्यायेत परामंबिकां. आता 56वा श्लोक म्हणूयात. तो असा आहे. महातंत्रा महामंत्रा महायंत्रा महासना महायागक्रमाराध्या महाभैरव पूजिता. 4 पादामध्ये विभागून हा श्लोक आता आपण म्हणूया. महातंत्रा महामंत्रा महातंत्रा महामंत्रा महातंत्रा महामंत्रा महातंत्रा महामंत्रा महातंत्रा महामंत्रा महायंत्रा महासना महायंत्रा महासना महायंत्रा महासना महायंत्रा महासना महायंत्रा महासना महातंत्रा महामंत्रा 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 महायंत्रा महासना महायागक्रमाराध्या 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 महाभैरव पूजिता महाभैरव पूजिता महाभैरव पूजिता महाभैरव पूजिता महाभैरव पूजिता महाभैरव पूजिता महायागक्रमाराध्या 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 महाभैरव पूजिता. आता संपूर्ण श्लोक म्हणूया. महातंत्रा महामंत्रा महायंत्रा महासना महायागक्रमाराध्या महाभैरव पूजिता महातंत्रा महामंत्रा महायंत्रा महासना महायागक्रमाराध्या महाभैरव पूजिता महातंत्रा महामंत्रा महायंत्रा महासना
महायागक्रमाराध्या महाभैरवपूजिता तंत्रा महामंत्रा महायंत्रा महासना महायागक्रमाराध्या महाभैरवपूजिता महातंत्रा महामंत्रा महायंत्रा महासना महायागक्रमाराध्या महाभैरवपूजिता. आता आपण 57वा श्लोक म्हणूयात. तो असा आहे: महेश्वर महाकल्प महातांडव साक्षिणी महाकामेश महिषी महात्रिपुर सुंदरी. महेश्वर महाकल्प महेश्वर महाकल्प महेश्वर महाकल्प महेश्वर महाकल्प महेश्वर महाकल्प महातांडव साक्षिणी महातांडव साक्षिणी महातांडव साक्षिणी महातांडव साक्षिणी महातांडव साक्षिणी. महेश्वर महाकल्प महातांडव साक्षिणी महेश्वर महाकल्प महातांडव साक्षिणी महेश्वर महाकल्प महातांडव साक्षिणी महेश्वर महाकल्प महातांडव साक्षिणी महेश्वर महाकल्प महातांडव साक्षिणी. महाकामेश महिषी महाकामेश महिषी महाकामेश महिषी महाकामेश महिषी महाकामेश महिषी महाकामेश महिषी महात्रिपुर सुंदरी महात्रिपुर सुंदरी महात्रिपुर सुंदरी महात्रिपुर सुंदरी महात्रिपुर सुंदरी. महाकामेश महिषी महात्रिपुर सुंदरी महाकामेश महिषी महात्रिपुर सुंदरी महाकामेश महिषी महात्रिपुर सुंदरी महाकामेश महिषी महात्रिपुर सुंदरी महाकामेश महिषी महात्रिपुर सुंदरी. संपूर्ण श्लोक आता म्हणूया. महेश्वर महाकल्प महातांडव साक्षिणी महाकामेश महिषी महात्रिपुर सुंदरी महेश्वर महाकल्प महातांडव साक्षिणी महाकामेश महिषी महात्रिपुर सुंदरी महेश्वर महाकल्प महातांडव साक्षिणी महाकामेश महिषी महात्रिपुर सुंदरी महेश्वर महाकल्प महातांडव साक्षिणी महाकामेश महिषी महात्रिपुर सुंदरी. आजच्या भागामध्ये आपण 56वा आणि 57वा असे 2 श्लोक वाचायला शिकलो. आता जवळपास गेला महिनाभर आपण या पद्धतीने हा वर्ग घेतोय. कधी कधी आपण रोज तेच करतोय का असं वाटून आपल्याला कधी कधी कंटाळा येण्याचा संभव आहे. हे सगळं सोडून द्यावं असं वाटण्याचाही संभव आहे. पण देवीची 1000 वेगळी वेगळी नावं आपण रोज वाचायला शिकतोय. मला वाटतं अध्यात्म मार्गामध्ये ज्याला साधना म्हणतात, ज्या साधनेसाठी जे सातत्य अपेक्षित असतं ते प्राप्त करण्यासाठी ही स्तोत्र आपल्याला सहाय्यभूत ठरावीत. आणि हे स्तोत्र जरी मोठं असलं तरी रोज छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये 2-2 श्लोकांमध्ये आपण ते शिकायला वाचायला सुरुवात केली आहे. तर आपण तो पाठ पूर्ण करूयात की जेणेकरून आपल्यालाही आपण ठरवलेली गोष्ट साध्य केली याचा एक आनंद मिळेल. याशिवाय वेळेची लवचिकता याच्यामध्ये आहे की आपल्या सोयीनी आपल्याला हवं तेव्हा आपण हे ऐकू आणि म्हणू शकतोय. तर यामुळे एखाद दिवशी आपल्याला जमलं नाही तर आपण दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशीचा श्लोक त्याचं पठण भरून काढू शकतो आणि पुन्हा त्या आपल्या आपल्या वेगाने आपण ते शिकू शकतो. हाच या अशा पद्धतीनं ऑनलाईन करायच्या उपक्रमाचा फायदा आहे आणि तो आपल्या सगळ्यांना नक्की होईल अशी मला खात्री आहे. आजचा भाग इथे थांबूया. श्री ललिता महात्रिपुर सुंदर्यै नमः.